एका 21 वर्षीय तरुणीचं तिचा भाऊ वाईच्या डोळ्यांमध्ये मिरचीपूड फेकत दोघांनी अपहरण केल्याची फिल्मी स्टाईल घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यातील इंदापूर व दौंड तालुक्यातील सीमेवर असलेल्या भिगवणमध्ये घडली। आणि सुरुवातीला फक्त एका अपहरणाची घटना थेट राज्य आणि राजकीय नेत्यांमध्ये खळबळ निर्माण करणारी ठरली। याचं कारण होतं यातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आणि या घटनेला धार्मिक वळण मिळालं। मात्र हे इथेच थांबलं नाही। खरा ट्विस्ट आला तो या घटनेतील अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर। या व्हिडिओमध्ये या मुलीने नेमकं काय म्हटलं, इंदापुरात त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि ही एक प्रेमकथा आहे की लव्ह जिहाद, जाणून घेऊ सविस्तर। सुरुवातीला पाहूयात ही घटना कुठून सुरू झाली। इंदापूर व दौंड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास या 21 वर्षीय तरुणीचं तिचा भाऊ व मुलीच्या आईच्या डोळ्यामध्ये मिरचीपूड टाकून 2 तरुणांनी अपहरण केलं। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दौंड तालुक्यातील जहीर हारून शेख व आयान हारून शेख यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला। मात्र तोपर्यंत दुसरीकडे या प्रकरणाने धार्मिक वळण घेतलं। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवण बंदची हाक देण्यात आली। विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। हिंदुत्ववादी संघटनांकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं आणि मुलीने मी स्वतःहून निघून आले असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला आणि या प्रकरणाने पुन्हा एकदा नवीन वळण घेतलं। मी वैष्णवी राजा आठवले। मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती कोणी अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी पोळ्या त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या भाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। दरम्यान पोलीस तपासामध्ये या तरुणीच्या आरोपीशी प्रेमसंबंध असण्याची शक्यता असल्याचे पुरावे समोर आले। मुलीचे वय 21 वर्ष आहे, त्यामुळे ती अल्पवयीन देखील नाही। अपहरण झालेल्या मुलीचं आणि या आरोपी मुलाचं घर शेजारीच आहे। आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात। दोघांच्यातही 1 महिनाभरापासून फोनवर बोलणं सुरू होतं। असे देखील कॉल डिटेल्स पोलिसांनी काढले आहेत। व्हॉट्सअप माध्यमातून देखील काय बोलणं झालं हे पोलीस तपासातून पुढे येत आहे। अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न देखील होते। त्यासाठीच आई, भाऊ आणि ही मुलगी लग्नाच्या खरेदीवरून घरी परतत होते आणि त्याच वेळी हे अपहरण झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या तरुणीने आपण स्वतःहून पळून आल्याचा व्हिडिओ काढला असला तरी तो तिच्यावर दबाव टाकून बनवला असल्याचा आरोप केलाय। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत। मुलीचं लग्न ठरलं होतं। मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे। तर लवकरात लवकर पोलिसांनी मुलीला शोधावं, नाहीतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे। मात्र या मुलीचं अपहरण, हिंदुत्ववादी संघटनांचा लव्ह जिहादचा आरोप आणि मुलीने आपण स्वतःहून पळून आल्याचा समोर आलेला व्हिडिओ यामुळे ही घटना नेमकी प्रेमकथा आहे की लव्ह जिहाद हे गूढ मात्र अद्यापही कायम आहे। तर मंडळी, या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।